वकील संरक्षण कायद्यासाठी ॲडव्होकेट राजेश निकम व ॲडव्होकेट शैलेश निकम यांची मागणी. राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वकील संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी सातारा येथील ॲडव्होकेट राजेश निकम आणि ॲडव्होकेट शैलेश निकम यांनी केली आहे. वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे नाव आणि छायाचित्र वर्तमानपत्रे, टीव्ही तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यापासून गोपनीयता ठेवावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. वकील हे न्यायालयीन प्रशासन आणि न्यायदान प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक म्हणजेच ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहेत. त्यामुळे वकिलांविरोधात त्यांच्या व्यावसायिक कामकाजाशी संबंधित कथित गुन्ह्याबाबत FIR दाखल करण्यापूर्वी किंवा फौजदारी कारवाई करण्यापूर्वी पूर्वलेखी परवानगी घेणे अनिवार्य आहे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाकडील जनहित याचिका क्रमांक 1956 ते 2026 मध्ये ज्येष्ठ वकिलांनी सुचवलेल्या प्रस्तावित मार्गदर्शिकेचा महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा तयार करताना विचार करावा असेही ॲडव्होकेट राजेश निकम व ॲडव्होकेट शैलेश निकम यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील वकिलांना कायदेशीर संरक्षण मिळण्यासाठी हा कायदा माननीय राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मी ॲडव्होकेट शैलेश निकम, सातारा गेली बरेच वर्षापासून जिल्हा न्यायालय सातारा आणि इतर अन्य कोर्टात वकिली व्यवसाय करत आहे. प्रामुख्याने मला असं जाणवलं की या वकिलांना, आपल्या महाराष्ट्रातील वकिलांना संरक्षण नाही. मुळात राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा इथल्या वकिलांना संरक्षण मिळालेलं आहे. मग आपल्या महाराष्ट्र राज्यात का लागू होत नाही? 1956 सालापासून सुप्रीम कोर्ट जर म्हणत असाल ॲडव्होकेट इज अन ऑफिसर ऑफ द कोर्ट, मग त्या ऑफिसर ऑफ द कोर्टालाच तुम्ही परवानगी का नाकारता? हा माझा पहिला प्रश्न आहे. तर माझे सरकारला, राज्य सरकार, केंद्र सरकारना अशी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील तो कायदा लागू करावा आणि त्याचा लाभ इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील संघटनांना मिळावा. ही माझी जय हिंद, जय महाराष्ट्र. राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यामध्ये अनुक्रमे 2023 आणि 2026 या सालामध्ये वकील संरक्षण कायदा हा त्या राज्यामध्ये लागू करण्यात आला आहे. आमची अशी मागणी आहे की इतर राज्याप्रमाणे देखील महाराष्ट्र राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा हा लागू करावा आणि वकील संरक्षण लागू करण्याकरता घटनेमध्ये देखील तरतूद करण्यात आलेली आहे. आपण भारतीय राज्यघटना जर पाहिली त्याच्यामध्ये कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती यादी म्हटलं जातं, त्या यादीमध्ये लिगल प्रोफेशन येतं. त्या लिगल प्रोफेशनमध्ये म्हणजे राज्य सरकारला देखील कायदा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोघेही कायदा तयार करू शकतात. हा कायदा तयार झाला तर वकिलांना संरक्षण मिळेल. वकिलांच्यावरती होणारे हल्ले आणि वकिलांच्यावरती ऑफिसची होणारी तोडफोड किंवा इतर वकिलांच्यावरती जे काही गुन्हे दाखल होतील त्याच्यामध्ये त्यांना संरक्षण मिळणं आहे त्याच्यामध्ये मागचं प्राधान्य होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वकील संरक्षण कायदा तयार करत असताना यामध्ये वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचं नाव वर्तमानपत्रामध्ये तसंच त्यांचा फोटो TV, न्यूज चॅनल याच्यामध्ये प्रसिद्ध होऊ नये अशी दक्षता घेणं जास्त गरजेचं आहे. कारण वकील हे ॲडव्होकेट्स जे आहेत ते ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे. त्यामुळं न्यायव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यावेळेला त्यांचं नाव गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये किंवा इतर मीडियामध्ये, प्रसारमाध्यमामध्ये आल्यानंतर त्याचा त्यांच्या व्यवसायावरती आणि न्यायव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम होतो. अशा वेळेला त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात यावं ही आमची या ठिकाणी प्रामुख्याने एक मागणी होती. दुसरी मागणी याच्यामध्ये आमची अशी होती की वकील हे सरकारी नोकर आहेत असं समजून वकिलांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यापूर्वी सक्षम न्यायालयाची किंवा जिल्हा न्यायाधीशांची परवानगी घेऊन मगच वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमच्या याच्यामध्ये मागणी होती. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की महाराष्ट्र सरकारनं तो कायदा मंजूर करून माननीय राष्ट्रपती यांच्या सहीनं तो महाराष्ट्र राज्यामध्ये लागू जर केला तर तो केंद्र सरकार एवढाच प्रभावी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकेल. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं वकील संरक्षण कायदा हा तयार करण्यात यावा अशी आमची या ठिकाणी प्रामाणिकपणे मागणी आहे.